मित्रांनो, स्वर्गीय अजितदादा अजूनही आठवणीमध्ये आहेत. असं वाटतसुद्धा नाही आहे की दादांचं निधन झालं आहे म्हणून. प्रत्येक जण अजूनही व्हॉट्सअपच्या स्टेटसला स्टोरी ठेवतो आहे दादांची. दादा येतील, दादा येतील. परंतु काय कुणालाच वाटत नाही की दादा आपल्यातून निघून गेले, की असं घडलं आहे म्हणून. खरंच काय वाटेना. आता एक बघितलं तुम्ही 10-15 दिवस झाले असतील या घटनेला. परंतु दादा संबंध महाराष्ट्राचे लाडके, खूप व्यक्ती चांगली महान व्यक्ती. तुम्ही बघितलं विमानाचा जो अपघात झाला, त्या अपघातामध्ये दादांचं निधन झालं. परंतु एक मनामध्ये प्रश्न जो आहे तो अजूनही घोंगवत आहे. त्या ब्लॅक बॉक्समध्ये जो सापडला आहे ब्लॅक बॉक्स, परंतु त्या ब्लॅक बॉक्समध्ये काय समजेना अजून. त्याचं काय स्पष्ट झालेलं नाही आहे अजून. काय त्याच्यातमध्ये झालं आहे, काय निदर्शनामध्ये आलं आहे, ते काय अजून काय समजलेलं नाही आहे कुणाला. समजेल, लवकरच समजेल सगळ्यांना. आता सगळे म्हणतील की ब्लॅक बॉक्समध्ये असतं काय नक्की. त्या ब्लॅक बॉक्समध्ये ज्यावेळेस विमानाचा जो अपघात होतो, त्या अपघाताच्या एक 15 ते 20 सेकंद जे कोणतीही व्यक्ती, जी विमानामधील जी व्यक्ती आहे ती व्यक्ती, त्या व्यक्तीचा आवाज जो आहे तो ब्लॅक बॉक्समध्ये कैद केला जातो. आणि त्याच्यामुळेच समजतं ब्लॅक बॉक्समध्ये की नक्की विमानाला अपघात कशामुळे झाला आहे. हे सगळ्यांना आता एक उत्सुकता लागले की ब्लॅक बॉक्स जोपर्यंत त्याचे जे खुलासे होत नाहीत ब्लॅक बॉक्सचे, तोपर्यंत सगळ्यांना एक आतुरता आहे की नक्की ही घटना घडली कशामुळे. खूप एक्साइटमेंट आहे सगळ्यांना. एक उत्सुकता आहे. एक्साइटमेंट म्हणण्यापेक्षा उत्सुकता आहे की बाबा ब्लॅक बॉक्सचं जे कारण आहे, जे विमानाचा जो अपघात घडला आहे, जे 15 सेकंदापूर्वी ते रेकॉर्ड कॅच झालेलं आहे त्या ब्लॅक बॉक्समध्ये, ते कळेल सगळ्यांना. परंतु तुम्ही बघितलं, खूप असा भीषण अपघात होता. हा अपघात एवढा भीषण होता, तुम्ही बघितलं काय झालं. सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं, अख्ख्या जगाने बघितलं. अजूनही ती डोळ्यासमोरून घटना जात नाही आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये दादांचं नाव, दादांचं बॅनर, दादांचे स्टेटस अजूनही ठेवले जात आहेत. खूप लोक प्रेम करतात दादांच्यावरती. बारामती त्यांचं जे गाव आहे बारामतीमध्ये, तिथं एवढं त्यांना अजूनही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर आपल्यावर तरी बघा, म्हणजे खूप एवढं लोकांचं प्रेम त्यांनी मिळवलेलं होतं, स्वतःच्या कर्तृत्वावरती मिळवलेलं होतं. परंतु ती घटना ज्यावेळेस घडली तेव्हापासून अजूनही मनामध्ये एक भीतीच वाटते. काय दादांचं बाबतीत असं कसं काय घडलं, काय. जाऊ द्या, आता शेवटी ते म्हणतात, जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला. दादा आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्याच्यामुळे जे सत्य आहे ते आपण मान्यच केलं पाहिजे. जे नियतीला जे मान्य होतं ते आपल्यालासुद्धा मान्य करायलाच पाहिजे. दादा खरंच तुम्ही पाहिजे होता तुम्ही दादा. तुमच्यासारखं नेतृत्व कुणाला जमणार सुद्धा नाही आहे. दादांच्यापर्यंत अगदी गरीबातला गरीब व्यक्तीसुद्धा जात होता. दादांचा स्वभाव सगळ्या महाराष्ट्राला माहीत होता. दादा कसे स्वभावाचे, किती चांगले होते. परंतु अजूनही दादांच्या आठवणी ज्या आहेत त्या अजूनही येत आहेत. काय समजेना, कशामध्ये सुद्धा अजूनही मन लागेना. ज्यावेळेस आता ब्लॅक बॉक्स ज्यावेळेस
समजेल, त्याच्यामध्ये जो उलगडा होईल की नक्की विमानाचा अपघात कशामुळे झाला, ते रेकॉर्डिंग त्यामध्ये कॅच झाले असेल, समजेल, लवकर समजेल. आणि काही लोक असे सुद्धा म्हणत आहेत की दादा परतसुद्धा येऊ शकतील, परंतु नाही आहे. काही लोकांना असं वाटते, आजकाल खूप सारे असे व्हिडिओ बनवले जात आहेत, दादा माघारी येणार आहेत. म्हणजे एक AIच्या माध्यमातून असं दाखवण्यात येते, परंतु ते साफ चुकीचं आहे. मला तर असं वाटते की हे चुकीचं आहे. AIमुळे काय होते काय समजेना झाले. परंतु दादा कायम आठवणीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे, ज्या व्यक्तीने संबंध महाराष्ट्रामध्ये खूप 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 कामे केली आणि त्यांचं जे पूर्ण जीवन जे आहे ते कामासाठीच, लोकांच्या कामासाठीच घालवलं. काय अजूनही वाटत नाही की दादा आपल्यातून निघून गेलेत. अजूनही वाटत नाही दादा आपल्यात निघून गेलेत.